जय हरी. एकादश स्कंध भाग 179. 18व्या अध्यायामध्ये आपण काल वानप्रस्थाश्रमाबद्दल बघितलं. आज संन्यासाश्रमाचा अभ्यास करूया. तपाचा अभिमान आणि सर्व वासना दोन्ही अत्यंत क्षीण झाल्यावर सर्वस्वाचा त्याग करून संन्यास ग्रहण करावं. असा साधनी पुरुष म्हणजे वैराग्यानं आणि विवेकज्ञानानं संपन्न असलेला पुरुष संन्यास दीक्षा ग्रहण करू लागला म्हणजे त्याला अनेक विघ्न येतात. वैराग्याच्या जोरावर या सर्व विघ्नांना म्हणजे अर्थात सिद्धींना लाथा मारून बाजूला सारावं. असा संन्यासी सगळ्यांना पूज्य होऊन राहतो. गुरुवाक्य श्रवणाबरोबर तो सहज ब्रह्मस्वरूप होऊन जातो आणि देहबुद्धीचा ठसा उडून जाऊन त्याच्या कर्माचा फासा तुटतो. प्राणीमात्रांना केवळ अभयदान देण्याकरता त्याचा देह शिल्लक उरतो. तो विधी निषेधाचा ताबेदार असत नाही. परंतु या अवस्थेला पोचणारा संन्याशी क्वचित आढळतो. म्हणून ज्याला ही अवस्था नसते त्यानं गुरुवाक्याचं मनन करताना अगदी जरूर तेवढंच अन्न वस्त्र घ्यावं. विपत्ती आली, देहाला रोग जडला किंवा म्हातारपणानं तो जर्जर झाला तर त्याला जे लागेल ते द्यावं. हा झाला संन्यासाश्रम. आता यामध्ये संन्यास 4 प्रकारचा आहे. खरं म्हणलं तर संन्याशी आत्मज्ञानीच असायला पाहिजे. परंतु इतका मोठा अधिकार थोड्याच संन्याशी पुरुषांमध्ये आढळतो. नाथांच्या काळी देखील प्रपंचात जम बसत नाही म्हणून किंवा श्रम न करता फुकट खायला मिळतं म्हणून किंवा खरोखरच आत्मज्ञान व्हावं म्हणून नाना प्रकारचे लोक संन्यासाश्रम स्वीकारत. त्यापैकी स्वार्थी आणि लबाड संन्याशी सोडले तर खऱ्या आत्मजिज्ञासेनं आश्रम घेणारे काही लोक असतात. तर अशा साधनी संन्याशांनी आत्मानुसंधानाचा अभ्यास कसा करावा याचं उत्तम वर्णन नाथांनी इथे केलेलं आहे. संन्यास ह्या 4 प्रकारचा कुटीचक्र, बहुदक, हंस आणि परमहंस. ज्याला ध्यान आणि ज्ञान दोन्ही साधलेलं नसतं, ज्यानं स्वधर्म कर्म टाकून दिलेलं आणि जो अन्नासाठी आपल्या गावातच राहतो, नेहमी पुत्राच्या घरीच भिक्षा मागतो आणि त्याच्याच दारात पर्णकुटी बांधून राहतो, त्याला कुटीचक असं संन्यासी म्हणतात. जो शिखासूत्राचा त्याग करतो, त्रिदंडाचं ग्रहण करतो, मोठा कर्मठ असतो पण ज्याच्या अंगी वैराग्य नसतं, तसंच ज्याची ज्ञानावर निष्ठा नसते त्याला बहुदक संन्याशी म्हणतात. हे दोन्ही संन्याशी आश्रमाला कमीपणा आणतात. ज्याच्या अंगी निस्सीम वैराग्य असतं, जो शिखासूत्र आणि कर्म सोडून आत्मचिंतनाचा अभ्यास करतो, तसंच ज्याची ज्ञाननिष्ठा तीव्र असते त्याला हंस असं म्हणतात. जो ज्ञाननिष्ठेनं परिपूर्ण असतो, ज्याच्या दारात शांती राहत असते, ज्याचं मन स्वरूपामध्ये सदा सर्वदा रंगलेलं असतं, ज्याचं आत्मानुसंधान कधीही मोडत नाही, जो तिन्ही गुण मिथ्या मानतो आणि देह प्रारब्धावर सोडतो त्याला परमहंस असं म्हणतात. संन्यासाश्रमाचे हा भूषणच होय. हंस आणि परमहंस या अवस्था येण्यासाठी साधक संन्यासी पुढील प्रमाणे वागतो. त्याचं खाणं पिणं उठणं बसणं अत्यंत पवित्र असतं. त्याचं बोलणं अत्यंत मधुर असतं. तो सहसा मौन ठेवतो, पण बोलायचंच झालं तर सत्यभाषण किंवा ओंकाराचा उच्चार करतो. मोठ्या सावधपणानं आत्मस्वरूपाचं दृढ अनुसंधान धरून मनाचे संकल्प विकल्प छेदून टाकतो. भिक्षेवर तो जगतो, पण सात्विक माणसापासूनच भिक्षा घेतो आणि ती देखील मोजकीच घेतो. जी भिक्षा मिळेल त्यापैकी थोडा भाग प्राण्यांचा आणि अतिथीला देऊन उरलेलं थोडं अन्न स्वतः खातो. एकाच गावात तो फार दिवस राहत नाही. प्रसिद्ध आणि पवित्र पुण्यक्षेत्रात वास करतो.
पण तिथे देखील पवित्र, निर्जन आणि एकांत अशी जागा पाहून आत्मानंदातच रममाण होण्याचा अभ्यास ठेवतो. अशा रीतीनं मनापासून अभ्यास झाला म्हणजे संन्याशाच्या अंतःकरणातील वासना समूळ नाहीशी होते, पण त्याची देहबुद्धी क्षीण होऊन त्याला शरणागती साधते. शरणागतीनं तो ब्रह्मस्वरूप बनतो. त्यानंतर तो बालकासारखा तरी वागतो किंवा उन्मत्तासारखा राहतो. देहाभिमान सुटल्यानं मानापमान सुखाचं सहन करतो आणि वेदांताचं रहस्य जाणतो, परंतु कधी वादविवाद करत नाही किंवा लोकांमध्ये डौल मिरवत नाही. कोणी निंदा केली, स्तुती केली, तिरस्कार केला किंवा अपमान केला तरी त्याचं सुखदुःख त्याला होत नाही. का तर त्याच्या वागणुकीनं जीवमात्रांना सुखच होतं. सर्व प्राणीमात्रात एकच परमात्मा भरलेला आहे असा प्रत्यक्ष अनुभव असल्यानं तो कधी कुणाचं वैर करत नाही. साकार काय किंवा निराकार काय दोन्ही ब्रह्मच आहेत अशा त्याचा जो निर्धार असतो, त्या निर्धारामुळं देहाचे सुखदुःखादी भोग सगळे प्रारब्धाधीन असतात असा त्याचा निर्धार असल्यानं देहाजवळ जशी छाया असते तसा ज्ञात्याला त्याचा देह दिसतो. केवळ प्रारब्धानं त्याचा देह चालत राहतो, म्हणून देहाचं सुखदुःखादी भोग सगळे प्रारब्धाधीन असतात असा त्याचा निर्धार असतो. यानंतर नाथ महाराज सांगतात की चारही आश्रम आपापल्या परीनं चांगलेच आहेत, यात शंका नाही, परंतु त्यातल्या त्यात गृहस्थाश्रम हा व्यक्तीच्या आणि समाजाच्या दृष्टीनं अधिक विधायक आहे असं नाथांचं स्पष्ट मत आहे. तिन्ही आश्रमांना गृहस्थाश्रम थारा देतो. इतकंच नव्हे तर इतर आश्रमांचा दृष्टिकोन आता गृहस्थानं ठेवला तर प्रपंचात राहून ब्रह्मानुभवाची सर्वात वरची पायरी गाठता येते. पण या अवस्थेला ते परमभक्ती म्हणतात. शिवाय नैष्टिक ब्रह्मचर्य आणि खरा संन्यास या दोन्हींचे अधिकार केव्हाही विरळच असतात. बहुजन समाज गृहस्थाश्रमाचाच अधिकारी असतो. हे जर खरं तर गृहस्थाश्रमच अध्यात्मदृष्ट्या जितका उत्तम करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करणं हे समाजाचा कोणत्याही परिस्थितीत श्रेयस्करच ठरतं. नाथांनी स्वतः असा आदर्श गृहस्थाश्रम करून दाखवला, म्हणून त्यांच्या सांगण्याला प्रत्यक्ष अनुभवाचा पाया आहे आणि संन्याशाला अंतर्बाह्य इंद्रियांचा निग्रह पाहिजे. तसंच शांती त्याचा मुख्य गुण असून अहिंसा त्याचा स्वधर्मच तसंच शांती त्याचं मुख्य गुण असून अहिंसा त्याचा स्वधर्माचाच होय. तपप्रधान आणि जीवप्रधान जीवप्रस्थाचा स्वधर्म असून संपूर्णपणे व्रतस्थ राहणं हा ब्रह्मचर्याचा मुख्य गुण आहे. काही लोक अंगात वैराग्य न आणता विषयाची विरक्ती न होता उगीच दुसऱ्याचं पाहून केवळ पोटासाठी संन्यास घेतात. इंद्रिय आवरल्या वाचून संन्यास घेणं म्हणजे केवळ विटंबना होय. अशा संन्याशाला कधीच ब्रह्मज्ञान होणार नाही. त्याचा संन्यास म्हणजे केवळ नटाचं सोंग असतं. परंतु जो मनुष्य खरा ब्रह्मचारी किंवा वानप्रस्थ किंवा संन्यासी आहे त्याला गृहस्थाश्रमी पुरुषानं यथायोग्य मदत करावी. अन्न पाणी, वस्त्रपात्र, पैसा अडका, झोपडी या इत्यादी मार्गांनी त्याला मदत करावी. खरं म्हणजे गृहस्थाश्रमात देखील बाकीच्या 3 आश्रमांचं आचरण करता येतं. शास्त्र नियमांनी काम वासना भोगणं हे गृहस्थाश्रमाचं जे खऱ्या अर्थाने गृहस्थ जो आहे त्याचं ब्रह्मचर्य. युक्ताहार विक्ताहार हा मुक्ताहार आणि विहार हा वानप्रस्थ आणि मनानं निसंग होऊन आत्मानुसंधान ठेवणं हा संन्यास होय. अशा पद्धतीनं वागून गृहस्थानं भगवंताची भक्ती केली तर प्रपंचात राहून देखील त्याला पूर्ण सच्चिदानंदमय स्थिती प्राप्त होते. या अवस्थेत संसाराचं खरं स्वरूप दिसायला लागतं.
आणि सर्व काल पूर्ण आनंदाचा अनुभव येतो. म्हणूनच देव आणि भक्त एकत्र होऊन जातात. म्हणून ऐक्य रूपानं घडणाऱ्या या भक्तीला परमभक्ती असं म्हणतात. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.